हेलो गाइज, गुड मॉर्निंग। वेलकम बैक टू माय ब्लॉग। आय होप आप सब अच्छे होंगे। सो गाइज, आजचा ब्लॉग मी मराठीत बनवणार आहे. बस इंट्रो हिंदीमध्ये झाला. सो गाइज, मी विचार करतो इथून पुढे सर्व ब्लॉग मी मराठीतच शूट करू. कारण गाइज माझी हिंदी अजून चांगली नाही आहे आणि त्यामुळे बट हां, शिकलोय मी हिंदी थोडी. आधी तर काहीच येत नव्हती, आता चांगली जमते. सो गाइज, आता मी ब्लॉग मराठीत बनवणार आहे कारण मी मराठीच बोलतो. तर आजची ब्लॉगची सुरुवात गाईच घरात नव्हते, घरी आज सुट्टी आहे. क्लासला वगैरे काही जायचं नाही, काही नाही. आणि आज घरचे येणार आहे, म्हणजे बाबा, भाऊ, मम्मी, आजी सर्व येत आहे. तर गाईज खूप दिवसापासून ललित, मी आणि दिनेश आम्ही तिघं होतो रूमला वरती. आणि गाईज रूम दाखवतो मी तुम्हाला कसा झालेला आहे. हा बेडरूम खूप गंदा झालाय. इकडे किचन तर बघू शकता तुम्ही, जसंच तसं पडलेलं आहे. खाली भाजी वगैरे सर्व तसंच पडलेलं आहे. आणि गाईज इकडे आमचा हॉल, त्याची पण अवस्था खूप गंभीर झालेली. माझे कपडे वगैरे तसेच आहे. इथे टेबल पण क्लीन करावं लागेल. सर्व म्हणजे घर माझं एकदम डर्टी झालंय सध्या. तर गाईज घरचे येण्यापूर्वी मला हे सर्व क्लीन करायचं आहे. तर घरचे निघालेत. त्यांचा फोन झाला होता की ते जवळ आले, म्हणजे 1 ते 1.5 तासामध्ये येऊन जातील. त्यापूर्वी मला हे सर्व क्लीन करायचे आता. तर गाईज लागू कामाला. तसं इथे आणखी जास्त पसारा होता. इथे जे कपडे मी बांधून ठेवले व्यवस्थित, काही कपडे इकडे दरवाजा मागे अटकवून दिले आणि हे वरती ठेवले कारण मला आता इथे साफसफाई करायची. तर सर्व अगोदर गाईज मी इथे बेडरूमची साफसफाई करून घेतो. त्यानंतर आपण किचन वगैरे आवरू. आणि गाईज मला जायचं गाडी धुण्यासाठी, कारण गाडी खूप गंदी झालेली आहे. मी वॉश पण नाही केली, काही नाही. तर आता मी घर क्लीन करून घेतो, मग थोड्या वेळाने आपण जाऊ गाईज गाडी धुण्यासाठी. तर भेटू. सध्या तर मी मस्त पटापट क्लिनिंग वगैरे करून घेतो इथे. सो गाईज, आपण हत्यार लेके आपण तयार हो गए अभी. नाही, मराठीमध्ये बोलायचे. गाईज झाडू वगैरे घेतला, आता मस्त घराची क्लिनिंग करून घेतो सगळ्यात पहिले. बॅग वगैरे पण आवरायचे, पण आधी झाडून घेतो गाईज, कारण खूप गंदा झालेले रूम. आणि थोड्याच वेळात बाबां ते येतील, तर ते येण्यापूर्वी मला क्लिनिंग करायची सर्व. सो लग जाते काम पे. चलो. आधी बॅग साईडला घ्यावं लागेल, तेव्हा मी इकडे झाडू शकतो. गाईज मी घराची साफसफाई करत होतो आणि अचानक काय दिसले बघा, इथे काय कोणाच्या तरी घरामध्ये आग लागली. धुवा धुवा झालेला दिसतोय. गाईज कॅमेऱ्यात तर व्यवस्थित नाही दिसत, पण हा खूप जास्त धुवा आहे. हॅलो गाईज. सो गाईज, आता माझं ऑलमोस्ट गाईज 90% काम कम्प्लीट झालं घराचं साफसफाई करून. बघू शकता. बस टेबल बाकी, बाकी इकडे तर सर्व कम्प्लीट झालं. बेडरूम पण, किचन पण आणि हॉल पण. बस फक्त इथे राहिले थोडंसं बॅग वगैरे. सो गाईज आता मला थोडं झोपायचं आहे, कारण खूप वेळ झाला. आणि बाबां ते येणार होते, बट आले नाशिकला नाही, ओझरला आले. ओझरच्या काकांकडे थांबलेले. तिथून काही येणार आहे ते आता दुपारून. फोन झाला आत्ताच बाबांचा. बाबां ते बोलले की 2-3 पर्यंत येऊन जाऊ. तर काही आता टाईम आहे. आणि मी गाईज खूप फास्ट साफसफाई करून घेतली, बट आता आपल्याकडे 2-3 घंटे गाईज. तर मी आता झोपतो थोडा वेळ, 1-1.5 तास. नंतर उठेल, मग बाकीचं आवरून घेईल. तोपर्यंत मग बाबां ते पण येतील. बाबां ते येण्यापूर्वी माझं काम होऊन जाईल. आणि हा गाईज थोड्या वेळाने जायचं आहे मला चहा पुडा वगैरे आणलं, कारण घरामध्ये चहा पत्ती वगैरे काहीच नाही. आणि बाबां आल्यानंतर मग चहा वगैरे बनावं लागेल, तर घेऊन येईल मी थोड्या वेळात. सो आता आराम करतो आणि मग थोड्या वेळाने मिळतो, थोड्या वेळाने भेटतो. A few moments later. गाईज बाबा, आजी वगैरे सर्व आले होते. आणि आता गाईज ते रिटर्न चालले. तर मी पण चाललो गाईज ओझरला त्यांच्यासोबत, सर्व मोठ्या गाडीवरती, आणि मी चाललो गाईज आपल्या बाईकवरती. सो व्ह्यू बघू शकता गाईज, 1 नंबर व्ह्यू झालेला आहे. A few moments later.
सो गाईज आता मी चाललोय पुन्हा रिटर्न नाशिकला. गाईज ओझरला गेलो होतो बट तिथे काम होतं ते कंप्लीट केलं आणि आता चाललोय. तिथे काही शूट वगैरे झाले नाही गाईज माझ्याकडनं. सो आता रिटर्न चाललोय. भेटतो गाईज मी नाशिकला गेल्यानंतर. गाईज घरी आलो पण इथे guys पाऊस चालू झाला आता. बाहेर सगळीकडे पाऊस चालू आहे. कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही गाईज. लाईट पण लावलं मी मोबाईलचं बट हा थोडा इथे समजतो गाईज ओलं वगैरे झालेलं आहे. गाईज फायनली मी कोरडा आलो. पण बाहेर गाईज पाऊस चालू झालाय आणि आता झोपायचं आहे गाईज. तर आपण येथे मी आपलं काय म्हणतात त्याला पट्टी वगैरे अंथरून दिली. तर आता झोपायचं आहे. ब्लॉग पण एडिट करतो, झोपतो पण. सो गाईज तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. तर आपण आता भेटत राहू अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये आणि मराठीमध्ये. सो बाय बाय, गुड नाईट.